हरिविण शून्य शेजारुगे माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा बडियात पंढरीचा राणा ओ माये नंद नंदनु हा घडी घडी आना तयाविण वाचते प्राणा ओ माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा बडियात पंढरीचा राणा ओ माये बाप रुक्मा देवी वरु विठ्ठलु गोविंदू अमृतपान गे माये माझे जीवीचे तुम्ही का होऊन नेणा माझा बडियात पंढरीचा राणा ओ माये पांडुरंगा गुरु वृधम पांडुरंगा गुरु वृधम सारे चरणा संता जिया त्यांच्या कृपाने कधे गाले कृपाने कधे गाले बाबाजी सद्गुरु सतुका बाबाजी सद्गुरु समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम जगन्हितपाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनिद्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरीय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालेसितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापजितेन्द्रियम् तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहं योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने पंचदिनी कीर्तन महोत्सव वर्ष तिसरे आणि आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने समस्त ग्रामस्थ माळ वाळगाव ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ सर्व गायक वादक मंडळ विशेषतः तरुण मंडळीला मी धन्यवाद देईन हा कार्यक्रम पार पाडण्याकरता जे आपण कष्ट घेतले मेहनत घेतली त्याबद्दल धन्यवाद आणि जे भाऊसाहेब पाटील चिळे त्यांनाही धन्यवाद त्यांचा एक ह्या कार्यक्रमाचा जास्त आग्रह असतो हा तिसरा कार्यक्रम आहे आमचा 2 काले करून आलोय आम्ही एक काला आणि एक मौंद करून तिसरा कार्यक्रम आहे या ठिकाणी उपस्थित जे विठ्ठलराव आसने पत्रकार भाऊसाहेब पाटील काळे आणि संदीप आसने सर्व पत्रकार बंधू सर्वांना धन्यवाद काल्याचा प्रसंग आहे दहंडी टांगलेला आहे पंचदिनी कीर्तन महोत्सव वारकरी संप्रदायामध्ये काल्याने सांगत आहोत काला म्हणजे काय काला म्हणजे मिश्रण 2 किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला हा जीव ब्रह्म ऐक्यरूपी काला आहे काला म्हणजे भोजन 5 दिवस चांगल्या पंक्ती झालेल्या वाटतं आताही पंगत आहेच भोजनामध्ये 4 गुण असावेत बरं का स्वारस्य स्वारूप्य सुगंध आणि स्वादिष्ट स्वारूप्य म्हणजे रंग चांगला असावा भाजीचा रंग चांगला असेल तर खाणाऱ्याला आनंद मिळतो स्वारस्य म्हणजे रसदार असावी त्यात जीवनसत्व विटॅमिन्स असावे सुगंध म्हणजे तिचा गंध चांगला असावा स्वादिष्ट म्हणजे चव चांगली असावी खाणाऱ्याला भूक लागलेली असावी स्वयंपाक करणारी सुगरण असावी वाढणारा आग्रह करणारा असावा मग भोजनाचा आनंद आहे नाहीतर खाऊन खाऊन अजीर्ण झालेलं
वरून डायबिटीस, त्याच्यात अजीर्ण, त्यात गुलाबजामचा आग्रह, त्याला काय आनंद मिळेल? स्वयंपाक करणारी सुगरण पाहिजे, कशात काय घालावं, किती घालावं, तिला ज्ञान पाहिजे. आता बऱ्याच महिला आहेत आयुष्य गेलं स्वयंपाकामध्ये, पण मिठाचं प्रमाण कधीच कळालं नाही. आमचे भजनी सुद्धा आयुष्य गेलं भजनात, पण तालाची आणि स्वराची गाठच नाही. ठीक आहे, सगळ्यांना सगळं साधत नसतं. या ठिकाणी मी सांगितलं भोजनात 4 गुण असावे: स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. आणि ते भगवंताच्या चिंतनात केलेलं असावं. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजना. हरिचिंतनात केलेलं भोजन पवित्र आहे. आणि तो म्हणजे काला आहेत महाराज. कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश. आणि तो काला शुद्ध प्रकाशात सेवन करायचं आहे. काही लोक 5 स्टार हॉटेलमध्ये डिम लाईट मध्ये खातात बरं, कारण शुद्ध प्रकाशात खाण्यासारखं नसतंच ते. शुद्ध प्रकाशात खाण्यासारखा दोनच्या काला आहेत महाराज. प्रकाश देणारे अनेक पदार्थ आहेत. चंद्राचा प्रकाश आहेत, सूर्याचा प्रकाश आहेत, दिव्याचा प्रकाश आहेत, हिऱ्याचा प्रकाश आहेत. परंतु रविदीप हिरा दावी ती देख रे, 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 रविदीप हिरा दावी ती देख, रविदीप हिरा दावी ती देख, रविदीप हिरा दावी ती देख. अदृश्य दर्शने संतांची, हे अदृश्य दर्शने संतांची, त्यांचा महिमा काय वर्णोमी पामरे, त्यांचा महिमा काय वर्णोमी पामरे. अदृश्य दर्शने संतांची, अदृश्य दर्शने संतांची, अदृश्य दर्शने संतांची, त्याचा महिमा काय वर्णोमी पाम, त्याचा महिमा काय वर्णोमी पाम, त्याचा महिमा काय वर्णोमी पाम. रवी, दीप, हिरा दावी ती देखणे. सूर्याचा प्रकाश आहे, चंद्राचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे, हिऱ्याचा प्रकाश आहे. पण हे दृश्य पदार्थाला प्रकाशित करणार, पण अदृश्य दर्शने संतांच्या अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा प्रकाश म्हणजेच कृष्ण मनाचा प्रकाश. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आणि त्या प्रकाशात काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हा एकट्याने खायचा नाही आहे, वाटून खायचा. सेवितो हारस वाढितो आणि गाव, 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 सेवितो यारे होऊन का रानभारी विटेवारे जाते पाऊले समारे, विटेवारे जाते पाऊले समारे. यारे होऊन का रानभारी, यारे होऊन का रानभारी, विटेवारे जाते पाऊले
रस वाटितो अनेक, सेवितो आणि वाटितो, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. काला एकमेकाला वाटून खायचा एक काल्याचा प्रसंग आहे. गवळणे माऊली ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी, याला विरहानुराग म्हणतात. भक्तिशास्त्रामध्ये 3 प्रकारचे अनुराग सांगितलेले आहेत. एक पूर्वानुराग, दुसरा आहे मिलनानुराग आणि तिसरा आहे विरहानुराग. पूर्वानुराग भगवत दर्शनाच्या पूर्वी भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासाला पूर्वानुराग म्हणतात. अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाचे तीव्र जिज्ञासा निर्माण झालेले पण अजून दर्शन झालेलं नाही, अशा प्रकारचा जो अनुराग आहे. ज्याप्रमाणे सुदेव ब्राह्मणाच्या मुखामध्ये भगवान कृष्णाचं वर्णन सुदेव ब्राह्मणाने सांगितलं, त्यावेळेला रुक्मिणी ते श्रवण केल्याच्या नंतर भगवान कृष्णाची विवाह करण्याची इच्छा झाली. अजून कृष्णाला पाहिलेलं नाही आहेत, पाहिलेलं नसताना विवाह करण्याची इच्छा रुक्मिणीच्या मनात झाली. का तर वर्णन ऐकलं म्हणून. हा पूर्वानुराग आहे. अजून दर्शन झालेलं नाही आहे पण दर्शनाची इच्छा आहे. मीराबाई भगवत दर्शनाकरता व्याकुळ असताना मीराबाईच्या अंगावर एक कावळा बसला, चोच मारू लागला. मीराबाई कावळ्याला म्हणते, कागा चुनी चुनी खाइये सबंगन कामास, दो नयन नको मत खाइये पिया मिलन किया. अरे कावळ्या, संपूर्ण अंगाचं मांस खाल्लं तरी चालेल, परंतु 2 नयन नको मत खाइये, माझ्या डोळ्याला स्पर्श करू नको, कारण या 2 डोळ्यांनी मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय. भगवत दर्शनाकरता लालायित मीराबाई आहेत. अजून दर्शन झालेलं नाही आहेत. कै येता देखेन माझा मायबाप, घटका बोटे दिवस देखी धरून यामा. केव्हा त्या परमात्म्याचं दर्शन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. दर्शन दो घन श्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. दर्शन दो घन श्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. दर्शन दो घन श्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. दर्शन दो घन श्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. मन मंदिर मो ज्योत जगादो, मंदिर मो ज्योत जगादो. घटवासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, आखिया संत नरसिंह मेहताजी भगवत दर्शनाकरता व्याकुळता व्यक्त करतात. पाणी पी कर प्यासा बुझाओ, पाणी पी कर प्यासा बुझाओ. नयन को कैसे समझाओ, नयन को कैसे समझाओ. अपनी चोरी छोड़े अब ब्रज के वासी रे. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी, आखिया प्यासी रे. दर्शन दो घनश्याम.
संत नरसिंह मेहता जी। पाणी पीकर प्यास बुझाओ नैनन को कैसे समजाओ। तहान लागल्यानंतर पाणी पिल्यावर तहान शमेल, पण प्रभू या डोळ्याची तहान कशाने शमेल? तुझ्या दर्शनात शमेल। भगवत दर्शनाच्या आधी भगवत दर्शनाची तळमळ, याला पूर्वानुराग म्हणतात। त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकल्यानंतर शुकाचार्य देखील लालायित झाले ना। नानारंभे निरूपे शुके नुठिजे कंदर्पे, का भस्मी वन्योद्दीपे घृते जेवी। रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य, जन्मता संसाराचा त्याग करणारे शुकाचार्य। जन्मता संसार तेजेला शुके, तोची निष्कळंक तुका म्हणे। यम प्रव्रजंतम पेत पेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहव, पुत्रेति तन्मयतया तरो विनेदोस्तम सर्वभूत मुनिमानतोस्मिन्। पुत्र पुत्र म्हणून व्यास शुकाचार्यांच्या मागे पळत होते, पण शुकाचार्यांना मागे डोकवून पाहिलं ते शुकाचार्य आहेत। शुकाचार्यांची तपस्या भंग करण्याकरता रंभा आली, सुंदर वेश धारण करून आली। मार्गे मार्गे नूतन च्युत खंडा, खंडी खंडी कोकिलाना विरा। राहो राव मानिनी मान भंगा, भंगे भंगे मन्मथ पंचबाण, भंगे भंगे मन्मथ पंचबाण। रंभा म्हणले शुका डोळे उघड, वसंत ऋतूचं आगमन आहे, वृक्ष फुलाफुलांनी भरलेले आहेत, कोकिळाचा कुहू कुहू मंजूळ स्वर आणि माझ्यासारखी एक सुंदर देवांगना। अरे डोळे उघडून बघ। नालिंगितायन भरेन केन रथागतम तस्य नरस्य जीवितम। जर तुम्हाला आलिंगन देत नसेल तर तुझं जीवन व्यर्थ आहे, तुझं मनुष्यत्व व्यर्थ आहे। शुकाचार्य म्हणले रंभे तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा आहे। शुकाचार्य त्यांचा मार्ग असा, मार्गे मार्गे जायते साधु संग, मार्गे मार्गे जायते साधु संग। मार्गे मार्गे जायते साधु संग, मार्गे मार्गे जायते साधु संग। संगे संगे श्रयते कृष्ण कीर्ति, संगे संगे श्रयते कृष्ण कीर्ति। संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति। कीर्त कीर्तन सदाकार वृत्ति, वृत्त वृत्त सचिदानंद भास। कीर्त कीर्तन सदाकार वृत्ति, वृत्ति वृत्ति सच्चिदानंद भास। मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति। मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति। मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति। मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति, कृष्ण कीर्ति। मार्गे मार्गे जायते साधु संग, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्तव कीर्तव न सदाकार वृत्तिवृत्त सच्चिदानंद भासः। रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित होतात। काय त्या परमात्म्याचं रूप, त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौरम ब्रह्मदधाने वप्रद कुकुला नृता ननाब्जम विजय सखे रतिरस्तविन उद्याहा।
संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी होणार नाही, इतका तो सुंदर आहे. तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर तुझे मुख सुंदर कुसुम नागर कासे पीतांबर मनोहर कासे पीतांबर मनोहर पाहुनी पाहुनी फुल पडली करुणा खना मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना मनमोहना हे आहे त्या परमात्म्याचं हास्यवदन. काही लोकांना हसायचं कधी माहितीच नाही, कायम कपाळाला आड्याच पडलेल्या फुटलेल्या गौरीसारखा चेहरा असतो. फोटोग्राफर म्हणतो तो स्माईल बरंच असतो, फोटो असतो तो रडला असतो बरा दिसला असतो. त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? तुझे निढळे कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्यवदन हास्यवदन आहेत. आणि हे माधुर्य त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं आहे. रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य तपस्या करीत असताना शुकाचार्यांच्या कानावर एक शब्द आला. व्यास रचित एक श्लोक. वर्हापीडं नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं विभृद्वास कनक कविशं वैजयन्तीं च माला रंध्रान् वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्ति वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्ति रंध्रान् वेणुरधर सुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमण प्राविशद् गीतकीर्ति रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर हो. कानात कनेराची फुलं आहेत, गळ्यात वैजंती माळा आहेत, हातात बासरी आहे आणि त्या बासरीच्या छिद्रात अधरामृत होते. तुझ्या मूर्तीचा ध्वनी कल्पित पडला गाणी विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. मुरली नव्हे केवळ बाण तेने माझा हरिला प्राण संसार केला दानादीन एव निर्दयी संचरले. त्या परमात्म्याचं स्वरूप शुकाचार्य लालायित झाले. भगवत दर्शनाच्या आधीची तळमळ याला पूर्वानुराग म्हणतात, दुसरा मिलनानुराग.
त्या परमात्म्याचं मिलन. पूर्वानुरागाची तीव्रता वाढल्याच्या नंतर भगवंताचे मिलन होतं. त्या परमात्म्याच्या मिलनामध्ये असणारा जो आनंद ज्या गोपी घेत आहेत, रूप माधुरी आणि स्वर माधुरी, काय माधुरी आहे. प्रभू वल्लभाचार्य सुंदर वर्णन करतात मधुराष्टकामध्ये. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हासिकम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् वेणोर्मधुरो रेणोर्मधुरः परमात्मा जो वेणू वाजवतात त्या वेणूमध्ये सुद्धा जे माधुरी आहे, ज्या हातात वेणू धरले त्या हाताचं माधुरी आहे, पायात नृत्याचं माधुरी. वेणोर माधुरो रेणोर मधुरा पाणीर मधुर पाद मधुर मधुर पाद मधुरम सख्यम मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम. प्रभू वल्लभाचार्य भगवंताच्या माधुर्याचं वर्णन करतात. वेणोर मधुरो रेणोर मधुर पाणीर मधुर पाद मधुर नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं. हा भगवंताचा माधुर्य गुण आहे. किती सुंदर आहे. शुकादिकांना वेळ लागावा. हे झालं रूप माधुर्य. दुसरे स्वर माधुर्य. तो जेव्हा बासरी वाजवतो महाराज, काय वेणू आहेत, काय त्या वेणूचं माधुर्य आहे. मृदू मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर वाजवितो वेणू मधुर वाजवितो वेणू हे मृदू मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनो नंदाता सावळा नंदनो नंदाता नंदाता मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर वाजवितो वेणू मृदु मधुर वाजवितो वाजवितो वेणू वाजवितो वेणू. वेणू नव्हे केवळ बाण तेणे माझा हरिला प्राण. हा वेणू नाही, हा बाण आहेत महाराज. त्याने माझा प्राण हरलेला. हा वेणू जेव्हा कैलासामध्ये भगवान शिवाच्या कानावर पडतो ना, भगवान शिव समाधी सोडून देतात महाराज. ब्रह्मदेवाच्या हातातील वेद गळून पडतात. सूरदास महाराज सुंदर वर्णन करतात.
बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी। शिव समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी, समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी, वेद पढ़त ब्रह्मा भूले भूले ब्रह्मचारी, वेद पढ़त ब्रह्मा भूले। बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी। शिव समाधि भूल गए ऋषि मुनि की नारी, वेद पढ़त ब्रह्मा भूले भूले ब्रह्मचारी, वेद पढ़त ब्रह्मा भूले, ब्रह्मदेवाचे वेद गळून पडले, भगवान शिवानी समाधी सोडून दिली. हा वेणूचा स्वर जेव्हा रंभेच्या कानावर गेला, रंभा समाताल चुकी भुली नृत्यकारी, यमुना जल उलटी बह्यो शोभा आज भारी. हा हा हा. रंभा समताल चुकी, रंभेला समय करेना ताले करेना. रंभा समताल चुकी भुली नृत्यकारी, यमुना जल उलटी बह्यो शोभा आज भारी. यमुना जल स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय, शेषकुर्म वराह चकित राहे. बाळा स्तनदेव विसरले माय, माता बाळांना स्तनपान करवताना विसरल्या वेणूचा स्वर ऐकल्यानंतर. भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे. वेणुनादे फुलाविले, वेणुनादे वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे. पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ, पक्षिराईले नेचर. भुलविले भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे, गोविंदे, गोविंदे. हे आहे स्वर माधुर्य, रूप माधुर्य आणि स्वर माधुर्य. त्या वेणूचा स्वर ऐकल्यानंतर संपूर्ण विश्व मोहित होतं. मला विश्वाला मोहित करणारा हा वेणू आहे. या वेणूचा स्वर जेव्हा गोवर्धनावर आदळला, गोवर्धनातून झरे व्हायला लागले. एक गोपी म्हणले, अगं सगळे गोवर्धनाचे झरे नाही आहेत, हे गोवर्धनाचे आनंद अश्रू आहे. यमुनेमध्ये तरंग निर्माण व्हायला लागले, यमुनेत भोवरा निर्माण व्हायला लागला. एक गोपी म्हणली, अगं सखी या भोवरा नाही आहेत, हे यमुनेच्या गालावरची खडी आहेत. भगवत दर्शनाकरता व्याकुळ झालेली यमुनेच्या गालावरची खडी म्हणजे भोवरा आहेत. आणि तरंग जणू यमुना आपल्या तरंग रूपी हाताने भगवंताला आलिंगन देऊ इच्छित आहे. या वेणूचा स्वर जेव्हा गायीच्या कानावर पडला, गायीच्या स्तनातून दुधाच्या धारा व्हायला लागल्या. त्या दुग्धधारेचा एक प्रवाह यमुनेत प्रवाहित झाला. यमुनेत दोन प्रवाह दिसायला लागले, शुभ्र धवल दुग्धधारा आणि कालिंदी यमुनेची काळी धार. जणू काळा कृष्ण गोरी राधा दोघांचा संगम त्या यमुनेत दिसत. बघा हा वेणू काय चमत्कारी आहे. एक गोपी म्हणली, अगं सखी या वेणूनं काय पुण्य केलं असेल तर. योगी ज्याच्याकरता जप करतात, जपी ज्याच्याकरता जप करतात, तपी ज्याच्याकरता तप करतात,
योगी ज्याच्याकरता योग करतात त्यांच्या स्वप्नात न येणारा भगवान सतत या वेणूला जवळ ठेवतो. काय या वेणूचं भाग्य असेल. एक गोपी म्हणली, भगवान जेव्हा वेणू वाजवतात ना तेव्हा मला असं वाटतं भगवान त्या वेणूचं चुंबन घेतात. एक म्हणली नाही, भगवान जेव्हा वेणू वाजवतात त्या वेणूच्या छिद्रावर बोटं फिरवतात ना तेव्हा मला असं वाटतं भगवान त्या वेणूची चरण सेवा करतात. भगवंतानी चरण सेवा करावी. असा कोण भाग्यवान असेल हा वेणू. या वेणूचं वर्णन एके ठिकाणी आलं आहे. रुद्रस्त भगवान वंशः. हा वेणू दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शिव आहे. भगवान शिव वेणू बनून आलेले आहेत. वाजवणारा विष्णू आहेत आणि ज्यातून स्वर बाहेर पडतो शिव आहे. इथं शिवस्य हृदय विष्णू विष्णुस्य हृदय शिव. एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. शिव आणि विष्णूचे मिलन आहे आणि यातून निघणारा जो स्वर आहे हा समाधी सुखाच्याही पलीकडे आहे. हा या स्वर माधुर्य आणि त्या परमात्म्याचं रूप माधुर्य, याला मिलनानुराग. बघा श्रीमद भागवतामध्ये दोन प्रकारच्या वेणूचं वर्णन येतं. एक वेणुगीतातील वेणू भागवताच्या दशमस्कंदाच्या 21व्या अध्यायामध्ये आणि एक आहे रासलीलेतील वेणू. दोघांमध्ये फरक आहे. वेणुगीतातील वेणू सर्वान करतायत, रासलीलेतील वेणू अधिकारी गोपीन करतायत. रासलीलेचा वेणू भगवंताई रात्री वाजवला. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र, चंद्राचा शीतल प्रकाश, कुमुदिनीचा सुगंध, भ्रमराचा गुंजारव, यमुनेचा कलरव, मंद मंद वाऱ्याच्या झुळका आणि त्यामध्ये वेणूचा असणारा मधुर स्वर. हा स्वर जेव्हा त्या गोपींच्या कानावर गेला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला गोपीनो चला. आपापल्या हातातले कामं सोडून त्या गोपी धावतायत. चला 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 बाई, चला बाई, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ हिने केला नवरा. 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 कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो. हिचा बहुतची जाचो. कल्पनेचे सासू येता बहुतची जाचो. येता बहुतची जाचो. ही सासू एक म्हणली काय करावं माझी इच्छा आहे यायची, पण सासू पूर्वीच्या सासू फार जहाल होत्या बरं का. आजच्या सासवांचे काय हाल आहे त्यांचे त्यांना माहिती. पूर्वीच्या सासवाच सांगतो. एकदा सासू आणि सून सोबत चालली. सासूबाई पुढे सूनबाई माग. कोणतरी विचारला सासू पुढून सून माग. टांगल्या मोडल्या तिच्या कशी चालत ती. दुसऱ्या दिवशी पुढे चालली. असं सून पुढून सासू माग. हा चालली तोंड घेऊन पुढे. तिला काही किंमत आहे का सासूची. तिसऱ्या दिवशी सोबत चालायला लागले. आज तर सासू सुना सोबत. हो माझी सवत आहे ना, सोबत नाही चालत तर काय. हे सांगितलं ही सासू आहेत. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो. हिचा बहुतची जाचो. कल्पनेचे सासू येता बहुतची जाचो. येता बहुतची जाचो. देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो. देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचो. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू. चला बाई, चला 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 गोविंद चला. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ हिने केला नवरा. 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 हाय मिलनानुराग. त्या परमात्म्याशी मिलन. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. स्वागतम मोह महाभाग प्रियम किम करवाणी वह. या गोपींना आपलं स्वागत आहे. एवढ्या रात्री कसं काय नाही केलं. तुझ्या वेणूचा स्वर ऐकून आलो. परत जा. परवानगी घेतली का पतींच्या. कोण पती. जन्मोजन्मीचा पती भगवान आहेत. आता या हाडामासाच्या पतीला काय करायचं. तुझ्याकरता सर्वस्वाचा त्याग करून आलोय. त्या गोपींचा भाव पाहिल्यानंतर भगवान परमात्मा त्या गोपींच्या समवेत रास लीला करतात. हाय मिलनानुराग. जेवढ्या गोपी आहेत तेवढी रूप भगवंतांनी घेतली आणि भगवान परमात्मा रास लीला करतात.
रसो वैस इति रासः रास क्रीडा वृंदावनी खेळे युंद वदन वेळे उद्धर यदुकुळे कुळदीपके. सुरदास महाराज वर्णन करतात या रास रचो हे रास रचो हे यमुना के धीर तीरे रास रचो हे रास रचो हे रास रचो हे यमुना के धीर तीरे रास रचो हे रास रचो हे रास रचो हे यमुना के धीर तीरे रास रचो हे रास रचो हे रास रचो हे यमुना के धीर तीरे रास रचो हे तालन पे कमाल माल मालन पे वृंदावन बिपिन बिहार बंसी बटुकी. रास रचो हे रास रचो हे यमुना के तीर तीरे रास रचो हे रास रचो हे रास रचो हे यमुना के तीर पे रास रचो हे. रासलीला रसो वैसैती रास रसरूप असणार. रस म्हणजे आनंद, आत्मानंदाची ही क्रीडा आहे. जेवढ्या गोपी तेवढी रूप भगवंताने घेतले. भगवान नृत्य करतात. अनेक संत वर्णन करतात. संत नंददास महाराज सुंदर वर्णन करतात. देखो रे नागारी नटा निरंतर कालिंदी तटा गोपी नक्के मध्ये राजे मुकुट के लटक है. देखो रे नागारी नटा निरंतर कालिंदी तट गोपी नक्के मध्ये राजे मुकुट के लटक है. कच्छली की निकट पितांबर के चटक कुंडल किरण रवि रक्त के अटक कुंडल किरण रवि रक्त के अटक कुंडल किरण रवि रक्त के अटक ततत सबद सका जगत पूर्वपती रक्त काजी बदल की पटक है. रसमध्ये राधे राधे मुरली में यही रट नंददास गावे तहा निपट निकट है. 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 हे देखो रे नागारी नट निरंतर कालिंदी गोपी नक्के मध्य राजे मुकुट की लटक है. कच्छली की निकट पितांबर के चटक कुंडल किरण रवि रक्त की अटक ततत सबद सका जगत पूर्वपती रक्त काजी बदल की पटक है. रसमध्ये राधे राधे मुरली में यही रट नंददास गावे तहा निपट निकट है. नंददास गावे तहा निपट निकट है. नंददास गावे तहा निपट निकट है. कळलं काय तुम्हाला? रासलीलेचं वर्णन आहे संत नंददास महाराजांनी केलं. देखो रे नागारी नट हा नटवर नागर रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर नागर यमुनेच्या तीराला काय करतो. गोपी नक्के मध्यराज्य मुकुट के लटक है. काच्छली की निकट पितांबर के चटक कुंडल किरण रविरत के अटक है. पिवळा पितांबर प्रदान केलेला आहे. कानात कुंडल घातलेले आहे. तततय सबद सकले घट पूर्वपती रत काजी पद के पटक है. रसमध्ये राधे राधे मुरली में यही रट नंददास गावे तहा निपट निकट है. नंददास गावे तहा निपट निकट है. नंददास गावे तहा निपट निकट है. नृत्याचं वर्णन नृत्याच्या भाषेत केलं संत नंददास महाराजांनी. हाय मिलनानुराग. त्या गोपींच्या अंतःकरणामध्ये जेव्हा सूक्ष्म अहंकार जागृत झाला, ब्रह्मांडचा नायक फक्त माझ्या जवळ आहे हा सूक्ष्म अहंकार जागृत झाल्याबरोबर भगवान अदृश्य झाले. आणि भगवान अदृश्य झाल्याबरोबर भगवंताच्या वियोगामध्ये त्या गोपी रडू लागल्या. रुरुदुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. याला म्हणतात विरहानुराग. त्या गोपींचा तो विरह. अरे कृष्णा कुठे लपलास? तुझ्या करता आम्ही सर्वस्वाचा त्याग केला. पतिसुतान्वय भ्रातृबांधवान अतिविलंघ्यते चंचुतागतः गतिविदस्तौ गीत मोहिता चितवयोषिता क्वस्त जन्यसि जयति देदिका
जन्मन व्रजा शयतेन्दिरा शाश्वतत्रहि प्रतिवेदिको जन्मन व्रजा श्रयत इंदिरा शाश्वतत्रयी. हो, श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या 31व्या अध्यायामध्ये 19 श्लोकांमध्ये हे गोपीगीत गुंफलं आहे. या गोपीगीतामध्ये काय आहेत? रुदन आहेत. त्या गोपी भगवंताकरता रडतात. जो भगवंताकरता रडतो त्याचं रडणं देखील गीत होतं महाराज. त्या गोपींचं रडणं गीत झालं गोपीगीत. अरे कृष्णा, तुझ्याकरता मी सर्वस्वाचा त्याग केला, पतीचा, पुत्राचा, बांधवांचा. कुठं लपलायस तू? एक गोपी म्हणली, तुला जर असंच विरहाचं दुःख द्यायचं होतं तर त्या यमुनेच्या विषारी पाण्यापासून आमचं का रक्षण केलंस? अग्नीपासून का रक्षण केलं? राक्षसांपासून का रक्षण केलं? विषजलाप्यया व्याल राक्षसा वर्ष मारुता वैद्युतानला ऋषमयात्मजा विश्वतो भया ऋषभते मयं रक्षिता. अरे कृष्णा, असंच जर वेदना द्यायच्या त्या यमुनेच्या विषारी पाण्यापासून का रक्षण केलं आमचं? तुझ्या वियोगात आम्ही मरू शकत नाही. तुझं कथारूपी अमृत प्राशन केल्यामुळे आम्ही मरू शकत नाही. तुझं विरहाचं विष जगू देत नाही, कथारूपी अमृत मरू देत नाही, अशी आमची अवस्था झालेली आहे. असेच कुणी एक विरही नाही. भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेली आणि भगवत दर्शनामुळे त्या विररूपी अग्नी तापली ती. कोणी म्हणून लागलं हिला चंद्राचा शीतल प्रकाशामध्ये घेऊन चला, कोणी म्हणतं हिला चंदन लावा, कोणी म्हणतं हिला वारा घाला, त्याशिवाय हिचा ताप कमी होणार नाही. त्या गोपीच्या भोवती अनेक गोपी गोळा झालेल्या आहे. असा कृष्णाचा वेध लागलेली कुणी एक गोपी आहे. अगं गोपींनो, मला चंदन लावू नका. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. म्हणून मला चंदन लावू नका, मला वारं घालवू नका. चंद्राचा प्रकाश सुद्धा मला ओबारा करू लागला. कारण भगवान परमात्मासून जगत मला शून्य आहे. प्रथम चरणामध्ये कृष्णे वेधी बोले, कृष्णे वेधी बोले. चंद्रमा करितो उभा गे माये, चंद्रमा करितो उभा गे माये. करितो उभा गे माये, चंद्रमा नलावा चंदनो अंगीन घाला विंदन वारा, नलावा चंदनो अंगीन घाला विंदन वारा. नलावा चंदनो अंगीन घाला विंदन वारा, नलाला शून्य से दारू गे माए, हरि बिने शून्य से दारू गे माए, हरि बिने शून्य, हरि बिने शून्य से दारू गे माए. माझे जीविते तुम्ही कोणे ना, माझे जीविते
जारूगे माँ हरि बिना चूना जारूगे माए हरि बिना चूना से जारूगे माए माधे के तुम्हें कहो बिना मांगे के तुम्हें कौन तुम्हें कौन ना विठोबार कुमारी बार कुमाया विठोबार घुमाया विठोबार विठोबार घुमाया कृष्ण वेधीले विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये न लावा चंदन अंगन घाला विंधन वारा हरि विण शून्य सितारो गे माये विढाला कृष्णाचा वेद लागलेले विरहिणी चंद्रमा करीत उभारा गे माये चंद्राचा शीतल प्रकाश मला उभारा करू लागलाय न लावा चंदनू अंगीन घाला विंझण वारा कोणी चंदन लावू नका कोणी वार घालू नका कारण हरी विणशून्य शेदार गे माये
तो परमात्मा असून हे जगत मला शून्य आहे. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरे ध्यानातील भगवत दर्शन, तिसरे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथे सर्वत्र भगवत दर्शन. त्या गोपीला सर्वत्र भगवत दर्शन होतं. जिकडं तिकडं भगवान आहे. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. निळोबाई वर्णन करतात. बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकते, बोलती चालती देखती ऐकते. सर्वत्र श्रीपादी त्याचे दृष्टी, सर्वत्र श्रीपादी त्याचे दृष्टी. सासू रे माहेर सासू सासराती रे, सासू रे माहेर सासू सासराती रे. सर्वत्र श्रीपादी त्याचे दृष्टी, सर्वत्र श्रीपादी त्याचे दृष्टी. सासू रे माहेर सासू सासराती रे, सासू रे माहेर सासू सासराती रे. बोलती, चालती, देखती, ऐकती, सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. सासुरे माहेर सासू सासराती, देखती त्या व्रताला हरीच्या रूपे. सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान. सासुरे माहेर सासू सासरा धीर, सासुरे माहेर सासू सासरा धीर. सासरे माहेर सासू सासराती, सासरे माहेर सासू सासराती, सासू सासरा धीर, सासू माहेर सासू सासरा धीर. सासरे माहेर सासू सासराती, सासरे माहेर सासू सासराती. देखती त्या व्रताला हरीच्या रूपे, देखती त्या व्रताला हरीच्या रूपे. सासू माहेर सासू सासरा धीर, सासू सासरा धीर. देखती त्या भटारा हरीच्या रूपे, देखती त्या भटारा हरीच्या रूपे. सासुरे माहेर सासू सासराती, सासुरे माहेर सासू सासराती, सासू सासराती, सासू सासराती. सासुरे माहेर सासू सासरा धीर, देखत त्या भ्रतारा हरीच्या रूपे. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. त्या गोपीला सर्वदूर भगवान दिसतो. अगं गोपींनो, हरी विणशून्य शेजारो गे माये. आता तो परमात्मा माझा जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहेत महाराज. तुम्हाला कसं कळत नाही गोपींनो? द्वितीय चरणामध्ये माझा
अजून पंक्ती व्हायची आहेत ना, आवरून घ्या आता बघ. खाने वाला राम खिलाने वाला राम, तो बीच में रोकने का क्या काम. स्वयंपाक तयार आहेत, वाढणारे तयार आहेत, खाणारे तयार आहेत, आपण कीर्तन कशाला लांबवायचं बरं. अगदी 10-5 मिनिटामध्ये आपण आवरून घेणार आहोत. माझी जीवीची तुम्ही का हो नाही ना, माझा बडिया तो पंढरीचा राणाव. तो परमात्मा जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे. संसारामध्ये गरज म्हणून प्रेम करतात लोक. नवारे पुत्राणाम कामाय पुत्रः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रियो भवति. बाप मुलावर प्रेम करतो स्वतःच्या सुखा करता. बापाला वाटतं म्हातारपणे मुलगा आपली सेवा करेल, म्हणजे त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. विढाला या ठिकाणी आमचे राजेंद्र आसने उपस्थित झाले. ते पुण्याला असतात, आपल्याच गावचे भूमिपुत्र आहेत. ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी त्या गुफेच्या अवस्थेचं वर्णन आहे. माझे जीवीचे तुम्ही का हो नाही ना, माझा बडिया तो पंढरीचा राणो माये, जीवाच्या प्राणाच्या पलीकडे प्रेम आहे. हे काय गरज म्हणून प्रेम आहे, एक नैसर्गिक प्रेम. यस्य नैसर्गिकी रती, भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम असतं. तुझी आण वाहिन गा देवराया, बहु आवळसी जीवापासून या, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावड्या, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा आणून आवडे. जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे प्रेम आहे. म्हणून माझ्या जीवीचे तुम्ही का हो नाही ना, माझा बडिया तर भंडारीचा राणाव माय. व्याकुळ झाली ती गोपी. त्या गोपीने सांगितलं त्या भगवंताला, कृष्णाला, लवकर माझ्या समोर आणा. जर तो भगवान आता आला नाही तर माझा प्राण शिल्लक राहणार नाही, कारण माझा प्राण कंठात आलेला आहे तृतीय चरणामध्ये. नंदनु घडी घडी आला, नंदनु घडी घडी आला, नंदनु घडी घडी आला. दया बिना न वंचिती प्राण भो माये, दया बिना वंचिती प्राण भो माये, दया विना न वाचते प्राण हो माये, दया विना न वाचते प्राण हो माये, दया विना वंचिती प्राण हो माये, दया विना न वाचते प्राण हो माये. माझे जीवीचे तुम्ही गावो तिने, माझे जीवीचे तुम्ही गावो तिने, माझे जीवीचे तुम्ही गावो तिने.
ते प्राण हो माये माझे देवीचे तुम्ही गावणे माझे देवीचे तुम्ही गाव माझे देवीचे तुम्ही नंद नंदन हा घडी घडी आणा तया विण वाचते प्राणावमाय. त्या नंद नंदन परमात्म्याला लवकर आणा, नाहीतर माझा प्राण शिल्लक राहणार नाही, कारण माझा प्राण कंठात आलेला आहे. ही तळमळ आहेत महाराज. एवढी तळमळ निर्माण व्हावी लागते तेव्हा भगवंताचं दर्शन होतं. स्वामी रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य होते. ते गेले, स्वामीजी एवढ्या वर्षापासून मी आपल्या आश्रमात राहतो, तुम्ही एक साक्षात्कारी संत आहात, मला भगवंताचं दर्शन घडलं नाही अजून. आज माझी इच्छा आहे तुम्ही मला गंध दर्शन घडवावं. रामकृष्ण परमहंस, चालतो दर्शन घडवायचं, भगवंताचं दर्शन पाहिजे, चल गंगा स्नानाला. स्नान करता करता आपलं दर्शन घडवतो. त्याला छातीच्या पाण्यात मुंडक दाबलं, पाण्यात गुदमरायला लागला नव्हतो, झटका देऊन बाजू झाला. म्हणले, महाराज तुम्ही काय करताय असं? मी तुम्हाला म्हणलो मला दर्शन घडवा, तुम्ही पाण्यात बुडवतायत मला, कसं काय वाटलं? म्हणे पण वरून विचारतं कसं काय वाटलं? पाण्याच्या बाहेर निघण्याकरता किती तळमळ वाटली तुला, नाही का? एवढी तळमळ भगवत दर्शनाची जेव्हा तुझ्या मनात निर्माण होईल ना, त्या दिवशी माझ्याकडे, त्या दिवशीला भगवंताचं दर्शन घडवतो. ही तळमळ आहेत महाराज, तळमळीची पराकाष्ठा आहेत. त्या गोपीने सांगितलं, नंद नंदनु हा घडी घडी आणा तया विण वाचते प्राणावमाये. लवकर ना त्या परमात्म्याला, त्या परमात्म्याच्या दर्शनाशिवाय माझे प्राण शिल्लक राहणार नाही, माझा प्राण कंठाला आलेला आहे. व्याकुळता आहे. एखादा मनुष्य तानेने भुकेने व्याकुळ झालेला असावा, पाणी पाणी करीत असावा, आणि अशा वेळेला कोणी अमृत कलश घेऊन आलं, त्याला किती आनंद होईल. त्याचप्रमाणे या गोपींची तळमळ जी भगवंतांनी पाहिली, आणि भगवान परमात्मा त्या गोपीच्या समोर प्रगट झाले, आणि तो आनंद गोपीला झाला शेवटच्या चरणामध्ये. बाबा रखमादेव विठ्ठल गोविंद, बाबा रखमादेव विठ्ठल गोविंद. बाबा रखमादेव विठ्ठल गोविंद, बाबा रखमादेव विठ्ठल गोविंद. अमृत पालन घे माये, अमृत पालन घे माये, माझे
हनुमानजी शेपटीसारखं लांबत माग हनुमानजी आहेत. अखंड कीर्तन महोत्सव पंचदिवसीय पंचदिनी कीर्तन महोत्सव आज सांगता हे काल्याचे कीर्तन आहेत. अनेक लीला भगवान परमात्मा करतात, त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकुल चौरम श्रीराधिकायां हृदस्य चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. भगवान चौर्य लीला करतो, चोरी नव्हे. कृष्ण चोर नाही आहेत, कृष्णाला चोर म्हणणारे चोर आहेत. हे ब्रह्मांड ज्याने निर्माण केलं त्याचा पदार्थ त्यांनी खाल्ला, त्याला चोरी कसं काय म्हणते? जगत माझं नाही जगताला माझं म्हणतो, संसार माझं नाही संसाराला माझं म्हणतो, देह माझं नाही देहाला माझं म्हणतो, ही खरी चोरी आहे. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणणं चोरी आहे. मग कृष्ण चोर नसून कृष्णाला चोर म्हणणारे चोर आहेत. हे ब्रह्मांड त्यांनी निर्माण केलं, ब्रह्मांडातला प्रत्येक पदार्थ त्याचा आहे, त्याचा पदार्थ त्यांनी खाल्ला, त्याला चोरी कशी म्हणता येईल? हे लीला आहेत. लीला आनंदा करता असते. तो कशाची चोरी करतो? मृदू सभा ये नवनीत तैसे सज्जनाचे चित्त भक्ताचं चित्त लोण्याप्रमाणे मृदू असतं. आणि चित्ताची चोरी करून त्या चित्तातील पापाचं तो हरण करतो. भजे व्रजैकमंडनं समस्त पापखंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सदैव नंदनंदनं सदैव नंदनंदनं सदैव नंदनंदनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नरारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं. भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सदैव नन्दनन्दनं. समस्त पापखंडनम भक्ताच्या पापाचं खंडन करतो आणि स्वभक्त चित्तरंजनम चित्ताचं रंजन करतो. तो भगवान परमात्मा चौर्य लीला करतो. म्हणजे कशाची चोरी करतो? चित्ताची चोरी करतो. आणि त्या चित्तातील पापाची चोरी करतो आणि या जीवाला शुद्ध करतो. तो भगवान आहे. भगवान चौर्य लीला करू लागले. गाराने येऊ लागले.